सरप्लस होती, ती आज काय झाली आहे 2.5 लाख कोटीचं कमिटेड लायबिलिटी. हे पैसे कोणाचे आहेत? मुंबईकरांचे आहेत. कोणाच्या घशात घातले आहेत? बिल्डरांच्या आणि कॉन्ट्रॅक्टरांच्या. तर नक्कीच भाजपला हे डेस्परेशन आहे की आता जर सरकार आणि येणारच शिवसेना आणि मनसेचं आलं तर मग भाजप लुटणार कोणाला आणि कसं? डेस्परेशन का म्हटलं जातं माहिती आहे आदित्यजी, त्यांचं म्हणणं आहे की हे दोन पक्ष फक्त राजकीय स्वार्थासाठी किंवा आज दुपारी देवेंद्र फडणवीस बघा तुम्हाला सांगतो डेस्परेशन अस्तित्व आपलं अस्तित्व नाही नाही तुम्हाला सांगतो डेस्परेशनचा खरा अर्थ माहिती आहे का काय, की खरी उदाहरणं माहिती आहे का काय? जेव्हा काश्मीरमध्ये ह्यांना सरकार पाहिजे होतं, बनवायचं होतं, भाजपला कसंही करून सत्तेत बसायचं होतं, ज्या PDPला आज नावं ठेवतात त्याच PDPला सोबत घेऊन काश्मीरमध्ये बसले होते. डेस्परेशन काय आहे तर ज्या TDPनी आणि ज्या JDUनी ह्यांना खूप काही म्हणजे जातीय बोललं होतं, अजून काही नावं ठेवली होती, भयानक टीका केली होती. केंद्र सरकार बनवायचं आहे, कसंही बनवायचं आहे म्हणून ह्या दोघांना सोबत घेऊन यांना बनवायला लागलं, ह्याला डेस्परेशन बोलतात. डेस्परेशन काय आहे तर महाराष्ट्रात हातपाय मारून कसंही सत्तेवर यायचं, तर अनैतिक कुठचीही वागणूक असेल ती सोबत घ्यायची, भ्रष्टाचारी वागणूक असेल सोबत घ्यायची, पक्ष फोडायचे, परिवार फोडण्याचा प्रयत्न करायचा, सगळं काही करून डोक्यावर महाराष्ट्राचं बसायचं, ह्याला डेस्परेशन बोलतात. आणि डेस्परेशन म्हणजे जे तुम्ही सांगितलं होतं निवडणुकीच्या आधी की लाडकी बहीण आम्ही 2100 करू, जे खोटं बोलले आणि अजूनही 1,500 आहे. डेस्परेशन म्हणजे तुम्ही ज्या निवडणुकीत खोटं प्रॉमिस केलं होतं, खोटं एक वचन दिलं होतं की शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, ते आता 1 वर्ष झालं आहे, शेतकरी आत्महत्या वाढत चालल्यात, पण तुम्ही ते कर्ज माफ नाही केलं, हे खोटं बोलणं हे डेस्परेशन आहे. आणि डेस्परेशन म्हणजे जेव्हा निवडणुका येतात तेव्हा भाजपकडून जो अपप्रचार सुरू होतो, मग लोकांची बदनामी असेल, हिंदू मुस्लिम असेल, जातीय असेल, धार्मिक असेल, सगळं काही जे तेढ निर्माण करतात त्याला डेस्परेशन बोलतात. भाजपने थोडं हे डिक्शनरीमध्ये वाचून घ्यावं. पण मग कटुता तुमच्या आणि मनसेत पण राहिलेली आहे. अगदी तुमच्याकडनं स्टेटमेंट आलं होतं, तुम्ही मनसेला संपलेला पक्ष म्हटला होता. पण आता जर महाराष्ट्रासाठी आम्ही एकत्र आलोय तर भाजपला त्रास काय? म्हणजे महाराष्ट्रद्रोही कोण आहेत तर भाजप आहे, महाराष्ट्र विरोधी कोण आहेत तर भाजप आहे. जर महाराष्ट्राच्या हितासाठी 2 पक्ष एकत्र येत असेल तर मग भाजपने आमच्यावर टीका करण्याचं कारण काय? ते पण महाराष्ट्र हिताचे नाही आहेत का? त्यांनी तर स्वागत केलं पाहिजे होतं. पण डिवाइड अँड रूल पॉलिसीमध्ये त्यांच्या हे बसतच नाही. दुसरीकडे तुम्ही म्हणतात की हा मराठीच्या मुद्द्यावरती आम्ही एकत्र आहोत. मराठीचा एक मुद्दा तुम्हाला बाइंडिंग फॅक्टर दोन्ही पक्षांचा. मराठी आहे, महाराष्ट्र आहे, मुंबई आहे, कितीतरी असे पण लोक आहेत दोन्ही पक्षांमध्ये जे अमराठी आहेत पण मुंबई प्रेमी आहेत, महाराष्ट्र प्रेमी आहेत. मुद्दा हाच आहे ना की त्यांना पण मुंबई लुटताना पाहू शकत नाहीत ते. आणि आज जी परिस्थिती आज जी परिस्थिती अशी आहे का परिस्थिती की भाषिक बघा, मुंबई तुम्ही म्हणाल ना तर मुंबई ही बऱ्याचदा आणि शिवसेनेचं राजकारण किंवा मनसेचं राजकारण म्हणजे भले तुम्ही तेव्हा वेगळे असाल तरी सुद्धा एक त्याला भाषिक झालर त्या मुद्द्याला राहिलेली आहे. बघा जिथे जिथे ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी आम्ही उभं तर राहणारच आहोत. आता तुम्ही कुठचा अन्याय कसा बघता, जसं काही हाऊसिंग सोसायटीमध्ये तुम्हाला व्हेज नॉनव्हेज ह्याच्यावरनं पण तुम्हाला आत घेतलं नाही जात. हां, उद्या जेव्हा हे अदानी ग्रुप, मी कुठच्याही व्यक्तीशी वैयक्तिक काही वाद नाही आहे, पण अदानी ग्रुप जेव्हा धारावी खाईल, धारावीतली लोकं, आता धारावीतली लोकं हे काही सोमनाथ जिल्ह्यातली आहेत, ते गुजराती आहेत, त्यांना पण काढलं जाणार आहे. कुठे पाठवतात तर देवना डम्पिंग ग्राउंडवर पाठवतात. तिकडे जे तेलुगू आहेत, तिकडचे जे तामिळ आहेत त्यांना कुठे पाठवणार आहेत तर मुलुंड किंवा दहिसर किंवा कांजूरमार्गला पाठवणार आहेत. मग धारावी नक्की कोणासाठी तुम्ही पुनर्विकास करताय? आता हाच प्रश्न ना आमचा. आता जसं कुर्ला मदर डेअरीची जागा, तिथे काही शासकीय लोक राहतात ना, वर्षानुवर्ष राहतात, का नाही तुम्ही त्यांना इमारती करून देताय? आणि एका बाजूला हे होत असताना दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय शासकीय जे कर्मचारी आहेत, म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे कर्मचारी आहेत, पोलीस कर्मचारी आहेत, तुम्ही BSTचे कर्मचारी आहेत, त्यांना का हक्काची घरं देत नाहीये? म्हणजे सगळी जमीन तुम्ही देणार ती अदानी समूहाला देणार. आणि जे आपले लोक ज्यांनी मुंबईची, महाराष्ट्राची 30-30, 40-40 वर्ष सेवा केलेली आहे ते जेव्हा रिटायरमेंटला येतात, हक्काचं घर मागतात मुंबईमध्ये, तुम्ही मुंबई बाहेर काढता त्यांना. लोकमान्य नगर पुण्यामध्ये तो तर भाजपचा गड मानला जायचा. 30-30 वर्ष त्यांनी भाजपला निवडून दिलेलं आहे. तिथे एका विकासकासाठी भाजप लोकमान्य नगरवर बुलडोझर चालवायला पाहते, एका विकासकासाठी. मग ह्या अन्यायाला तुम्ही काय बोलणार? ह्याला भाषेचा रंग देणार, ह्याला धर्माचा रंग देणार, ह्याला जातीचा रंग देणार, राजकारणाचा रंग देणार? हा अन्याय आहेच ना. आणि ह्याच्यासाठी आम्ही परत तिथे एकत्र लढतच आहोत. पण जेव्हा तुम्ही मराठीचा मुद्दा म्हणता ना तर तो मराठी भाषकांचा मुद्दा, इथल्या भूमिपुत्रांचा मुद्दा म्हणून त्याच्याकडे बघितलं जातं. पण मुंबईचं आज एकंदरीत जर आपण भाषिक समीकरण बघितलं तर 35 ते 40% केवळ मराठी माणूस मुंबईमध्ये आहे. इथला हिंदी भाषिक म्हणजे उत्तर प्रदेश, बिहार किंवा त्या हिंदी पट्ट्यातनं येणारा हिंदी भाषी, गुजराती मतदार इथे मोठ्या प्रमाणात आहे, जो आजच्या तारखेला फार पूर्वीसारखा सेनेसोबत नाही आहे. तर असं कसं म्हणू शकतो?
मोठ्या प्रमाणात म्हणतो मी. आहे मोठ्या प्रमाणात आहे. भाजपसोबत आहे. नाही, भाजपसोबत आहे तो. बघा तुम्हाला सांगतो, मला सांगा BST कोण कोण वापरतो? BST वापरताना, तिकीट काढताना, जेव्हा आत्ता भाडेवाढ झाली, आपल्याला आठवत असेल BST मध्ये आम्ही जे करत होतो ते 10,000 इलेक्ट्रिक बस मुंबईत आणत होतो आणि त्या दिशेने आम्ही सुरू पण केलं होतं. डबल डेकर इलेक्ट्रिक बस त्या आम्ही आणल्या. त्याच्यानंतर 10,000 इलेक्ट्रिक बस जर आणले असते तर आज जसे रांगेत आपल्याला उभं राहायला लागतंय तसं राहिलं असतं का? पण आज प्रायव्हेट बस कंपन्यांसाठी आणि प्रायव्हेटायझेशन करण्यासाठी भाजप BST बंद करायला निघालेली आहे. भाडेवाढ आमच्या वेळी 5, 10, 15 आणि 20 रुपये होतं. फ्लॅट फेअर होते. जगातले सर्वात परवडणारे फेअर्स भाडी बसची ही मुंबईत होती, BSTची होती. आज भाजपने काय करून ठेवलेलं आहे? दुप्पट टिप्पट केलेलं आहे. तर हा अन्याय जो होत आहे तो मुंबईवर होत आहे आणि मुंबईला मारलं जात आहे हे लक्षात तुम्ही ठेवलं पाहिजे. हे तुम्ही आता या BST बद्दल बोलात, इन्फ्रास्ट्रक्चरबद्दल बोलात, पण मग तसाच तुमच्यावरती एक काउंटर आरोप तेव्हा होतो की जेव्हा मेट्रोचं काम सुरू होतं त्याला विरोध करण्याचं काम शिवसेनेने चला केलं. मला दाखवा मेट्रो जेव्हा आम्ही करत होतो, जेव्हा तुमचं सरकार होतं तेव्हा आम्ही जो विरोध केला होता तो आरेच्या कारशेडला केला होता आणि तो विरोध आजही कायम आहे. आमचं सरकार आल्यानंतर ती कारशेड आम्ही कांजूरमार्गला हलवली होती आणि त्या एका जागेमुळे आपण ही जी मेट्रो लाईन 3 आहे त्या 6ला जोडू शकत होतो, 4ला जोडू शकत होतो, 14ला जोडू शकत होतो. पूर्ण MMR ह्याच्यात कव्हर झाला असता. ही एक विजनरी मूव्ह होती. भाजपने काय केलं? ती जागा लिटिगेट करून ठेवली. तिथे केस टाकली की ही सॉल्ट कमिशनरची जागा आहे. तिथे जी आम्ही 800 एकर जंगल वाचवलं तिथे पुन्हा आज त्या परत आरेच्या जंगलात त्यांनी ती कारशेड आणली आणि ही लिटिगेशन उठवलं आणि ती जागा दिली अदानीला. मग फायदा कोणाचा झाला? मुंबईचा झाला की अदानीचं झालं? आणि परत तुम्हाला मेट्रो सुरू झाली. परत तुम्हाला सांगतो, मेट्रो 3 असेल, मेट्रो 6 असेल, जी काही कुठे सगळ्या मेट्रो ज्या असतील, एकही दिवस मेट्रोचं काम आमच्या सरकारच्या वेळी थांबलं नव्हतं, कोविडच्या वेळी थांबलं नव्हतं. आणि हेच मी भाजपला सातत्याने सांगतोय की खोटं बोलायचं असेल तर एवढी तरी हिंमत करा, माझ्या समोर या, समोर बसा आणि खोटं बोला. कदाचित बोलूही शकतात कारण ते खोटं जागतिक पातळीवर बोलतात. पण मेट्रोचं काम एक दिवस सुद्धा थांबलं नव्हतं. पण आज मुंबईची प्रगती ही भाजप थांबवत आहे. आज गिफ्ट सिटी कोणी हलवलं इथून? म्हणजे काल तर मी एक गमतीशीर बातमी पाहिली, गुजरातमध्ये दारूबंदी आहे पण गिफ्ट सिटीमध्ये लोकांना आकर्षित करण्यासाठी दारूबंदी तेवढ्या परिसरासाठी उचलली. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही एवढं सगळं करत आहात, त्यापेक्षा जर तुम्हाला देशाला पुढे न्यायचं असेल, खरोखर विकसित भारत करायचं असेल तर ती गिफ्ट सिटी पुन्हा मुंबईत आणा किंवा तिथे गिफ्ट सिटी गिफ्टमध्येच राहू द्या आणि मुंबईत इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर द्या. एक चेन्नईला द्या, एक गुजरातमध्ये असेल तसंच दिल्लीला द्या, एक कोलकात्याला द्या. काय बिघडतं? पण मग आता तुम्ही हे मुद्दे म्हणतायत. आता मधल्या काळात जेव्हा बुलेट ट्रेन सुरू होती तेव्हा बुलेट ट्रेनच्या वेळेस तुम्ही सरकारमध्ये भाजपसोबत होतात, तेव्हा राज ठाकरे त्याला विरोध करायचे, तुम्ही त्यांच्यासोबत होतात. ह्या सगळ्या गोष्टी मला सांगा तुम्हाला पुढे बुलेट ट्रेनचा विचारल्या फायदा जातात. कोणाचा? हे तुम्ही आज बोलताय ना? नाही, मी हे नेहमी बोलत आलो. हे उद्धव साहेब पण नेहमी बोलत आहेत, आम्ही पण नेहमी बोलत तेव्हा आलो. तुम्ही सत्तेत बुलेट त्यांच्यासोबत ट्रेनला आमचा होतात. विरोध आधीपासून होता कारण जेवढी जागा ही महाराष्ट्राने दिलेली आहे, जेवढं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्र सरकारचं आहे किंवा आपलं टॅक्स पेअर म्हणून आहे, तेवढा फायदा आपल्याला मिळत नाही. बुलेट ट्रेनचे जास्ती स्टेशन कुठे आहेत? जास्ती गुजरातमध्ये आहेत. जी. तुम्ही मला सांगा, तुमच्या कामासाठी किती मुंबईकर इथून रोज जाणार आहेत अहमदाबादला? नाही. हां, पण बरोबर प्लॅनिंग कसं केलंय? बुलेट ट्रेन इथे येणार कुठे? BKC मध्ये. बाजूला धारावी कोणाची? अदानी समूहाची. म्हणजे हे सगळं त्यांचं प्लॅनिंग आहे मुंबई एक 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 तोडत गुजरातकडे नेण्याचं. आणि हेच आम्ही सांगत आलोय, बुलेट ट्रेन जर बनवायची होती तर मुंबई दिल्ली का नाही बनवली? मुंबई नागपूर का नाही बनवली? मुंबई बेंगलुरू का नाही बनवली? मुंबई कलकत्ता का नाही बनवली? तुम्ही मराठी माणसाचा इथे मुद्दा तुम्ही म्हणतात, पण मग जो आरोप शिवसेनेवरती, विशेष करून शिवसेनेतनं जो दुसरा गट आहे शिंदेची शिवसेना आहे, त्यांच्या